हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? पावसाळा चालू झाला का प्रत्येकाच्या घरी मके उकडवले जातात किंवा भाजून खातात किंवा आपण मक्याची भजी बनवतो। पण आज मी तुम्हाला अगदी आगळा वेगळा सिंपल सोप्या पद्धतीने मऊसूत असा मक्याचा ढोकळा म्हणजे कॉर्न ढोकळा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण कॉर्न ढोकळा बनवण्यासाठी एक वाटीभर स्वीट कॉर्न घेतला आहे, म्हणजे आपले मक्याचे दाणे आहेत ना ते काढून घेतले आहेत। एक वाटी मक्याचे दाणे असतील तर अर्धा वाटी बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ, अर्धा वाटी आपण रवा घेतला आहे, नॉर्मल शिरा बनवतो तो रवा आहे, अर्धा वाटी दही, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच एवढा आल्याचा तुकडा, अगदी 2 चिमूट एवढी हळद वापरणार आहोत, अर्धा लिंबाचा रस, 1 इनोचं पॅकेट, पाव चमचा हिंग, 2 चमचे तेल यूज करणार आहोत, 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। तर चला मग लगेचच कॉर्न ढोकळा बनवायला सुरुवात करूया। कॉर्न ढोकळा बनवण्याकरता सर्वात आधी ह्या बोल मध्ये आपण अर्धा वाटी हा रवा घेणार आहोत। रवा पण व्यवस्थित मी निवडून घेतला आहे। अर्धा वाटी बेसनचं पीठ, आपलं नॉर्मल भजीसाठी वापरतो ना तेच बेसनचं पीठ वापरायचे, 2 चिमूट एवढी हळद यूज करणार आहोत, अर्धा वाटी दही, रवा, बेसनचं पीठ, हळद आणि दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे। सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, पहिला हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। गरज लागली तर अगदी 2 चमचे पाणी घातलं तर चालेल। तुम्ही बघू शकता एकदम घट्ट हे बॅटर तयार झालं आहे। आता अगदी थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालते, 2 चमचे एवढंच मी पाणी ऍड करते, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा व्यवस्थित आपण हे मिक्सचर मिक्स करून घेतलं आहे। आता हे 10 मिनिटाकरता मी झाकून ठेवते, म्हणजे रवा छान फुलला जाईल। आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर जे मक्याचे दाणे काढून घेतले होते ते बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जवळपास 1.5 मका मला लागला आहे 1 वाटी मक्याचे दाणे काढण्याकरता। ह्या मक्याच्या दाण्यांसोबतच आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालणार आहोत। मिरच्यांचे पण मी तुकडे करून घेतले आहेत। पाणी न घालताच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। लक्षात ठेवा जास्त बारीक करायचं नाही, थोडं भरडच वाटून घ्यायचं आहे। हे बघा आपण मक्याचे दाणे पण मिक्सरला असं भरभरीतच वाटून घेतले आहेत। आता हे बॅटर उघडून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेते। आता जे मके आपण असे थोडेसे जाडसरच वाटून घेतले ते ऍड करूया। तुम्ही बघितलंच असेल का मक्यामध्ये थोडंही पाणी न घालता मके मिक्सरला लावताना त्याला छान पाणी सुटलं होतं। व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स करून झालं की आता आपण ह्याच्यात चमचाभर साखर ऍड करणार आहोत, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे तेल यूज करणार आहोत। आता व्यवस्थित हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे। थेंबभरी पाणी न घालता तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे बॅटर ना आपलं तयार होते। अगदी गरज लागली ना तर आपण 2 चमचे एवढंच पाणी ऍड करणार आहोत। आता व्यवस्थित हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा हे मिक्सचर आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आहे। पुन्हा हे मिक्सचर मी थोड्या वेळाकरता झाकून ठेवते, तोपर्यंत आपण
पाणी उकळून घेऊया, म्हणजे लगेचच आपल्याला ढोकळा स्टीम करायला ठेवता येईल। आपण ज्या पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं होतं त्याला पण उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि 10 मिनिटं झाले आहेत। आपण हे मिक्सचर व्यवस्थित सेट करण्याकरता ठेवलं होतं। मिक्स करून घेते पुन्हा एकदा। आता आपण ह्याच्यामध्ये इनो आणि अर्धा लिंब यूज करणार आहोत, पण ते करण्या अगोदर ढोकळा ज्याच्यात आपण सेट करायला ठेवणार आहोत किंवा वाफवण्याकरता ठेवणार आहोत त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। हे बघा, हे ताट मी घेतलं आहे, अगदी चमचाभर तेल घेते। ताटाला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊया। आता हे ताट बाजूला ठेवून देते। ह्या बॅटर मध्ये आपण आता हे इनोचं पॅकेट पूर्णपणे घेणार आहोत। जर इनो नसेल वापरायचा ना तर तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा घेतलात तरी चालेल। हा बघा, हा अर्धा लिंब आपण ह्याच्यावर पिळून घेऊया, म्हणजे इनो लगेचच आपला ॲक्टिवेट होईल। इनो घातल्याबरोबर लगेचच हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इनो पण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता ह्या ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे बॅटर मी काढून घेते। पूर्णपणे हे बॅटर आपण काढून घेतलं आहे। आता सर्व साइडला व्यवस्थित पसरवून घेऊया। थोडंसं हे ताट आपण टॅप करून घेऊया। आपण हे ढोकळ्याच्या भांड्यात पण सेट करायला ठेवू शकतो, पण हा ढोकळा आहे ना एकदम जाडसर नसतो, थोडा मीडियम कन्सिस्टन्सीचा असतो, म्हणून ह्याचे पातळ असे स्ट्रिप्स बनतील त्या पद्धतीने मी ह्या ताटामध्ये हे काढून घेतलं आहे। पाणी पण गरम झालं आहे। लगेचच आता हा कॉर्न ढोकळा आपण स्टीम करायला ठेवणार आहोत। पाण्याला पण छान उकळी आली आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपण स्टँड ठेवला आहे, तर आता ह्या स्टँडवरच मी हे ताट ठेवते। हे ढोकळ्याचं ताट ठेवलं का ह्याच्यावर आपण ही परात ठेवणार आहोत आणि एक 15 मिनिटाकरता हाय फ्लेमवर हा ढोकळा स्टीम करून घेणार आहोत। ढोकळ्याचं ताट आपण ह्या स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यावर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर मी स्प्रिंकल करून घेते। थोडीशी काळी मिरी पूड घेतली आहे, ती पण स्प्रिंकल करून घेऊया। आता ह्याच्यावर परात ठेवून एक 15 मिनिटाकरता हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटं झाली आहेत। आपण ढोकळा वाफवत ठेवला होता, झाकण काढून बघूया। ही टूथपिक घेतली आहे, याच्यात पोक करून बघते। हे बघा, टूथपिक अगदी क्लिअर निघाली आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित वाफला गेलाय। पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवते। वाफ थोडी कमी झाली ना का आपण हे झाकण उघडून ताट खाली काढून घेणार आहोत आणि पूर्ण ढोकळा गार झाल्यावरच हा ढोकळा आपण कट करणार आहोत। गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते। वाफून घेतलेला ढोकळा पूर्णपणे गार झाला आहे। आता मी हा कालता घेतला आहे आणि आपण साइडनी त्याला मोकळं करून घेऊया। मोकळं करून झालं का लहान मोठे जसे आपल्याला पीसेस हवेत ना तसे पीसेस आपल्याला ह्याचे करून घ्यायचे आहेत। ह्या ढोकळ्याचे मी जास्त करून थोडे लहानच पीसेस ठेवते, म्हणजे खायला पण अगदी सुंदर लागतो।
बघा आपल्याला हवे तसे आपण ह्याचे पीसेस करून घेतले आहेत। आता आपण ह्या ढोकळ्याला एक फोडणी देणार आहोत। त्या फोडणी करता मी 2 चमचे राई, 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। तेल पण छान कडकडून गरम करून घेते। तेल पण आपण व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। आता फोडणीला पांढरे तीळ, राई आणि कढीपत्ता घालूया। व्यवस्थित ही फोडणी मिक्स करून घेते आणि गरम गरमच ह्या ढोकळ्यावर पसरून घेणार आहोत। हे बघा सर्व फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर व्यवस्थित पसरून घेतली आहे। अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करते आणि आता मी तुम्हाला हा ढोकळा मोकळा करून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला हा कॉर्न ढोकळा मोकळा झाला आहे। पूर्ण ढोकळा मी असा मोकळा करून घेते आणि लगेचच सर्विंग प्लेटमध्ये हा ढोकळा आपण सर्व करून घेणार आहोत। सुंदर असा तयार झालेला आपला हा कॉर्न ढोकळा आपण ह्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता एक एक पीस अगदी सुंदर आणि हलका फुलका असा तयार झाला आहे। नेहमीच आपण नायलॉन ढोकळा किंवा रव्याचा साधा ढोकळा खात असतो, पण आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल अगदी सिंपल सोप्या पद्धतीने कॉर्न ढोकळा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवली आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या कॉर्न ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा कॉर्न ढोकळा मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा कॉर्न ढोकळा कसा झालाय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कॉर्न ढोकळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।